श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे की नाही। तर स्त्रियांनी या ग्रंथाचे वाचन करावे की नाही हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे। त्याचबरोबर या ग्रंथाचे खूप महत्त्व देखील आहे आणि धार्मिक देखील आहे। कारण गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद देखील मानले जाते या ग्रंथाला। तर गुरुचरित्रेचं पारायण करताना काही नियम अटी देखील आपल्याला पाळणं गरजेचं आहे। जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर नक्कीच आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती देखील होते, मन शुद्ध होते आणि आपल्या जीवनात काही अडचणी असतील किंवा भरपूर असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या असते, पण त्याच्यावर काहीतरी मार्ग निघतो, त्या अडचणी निवारण देखील होते, आध्यात्मिक प्रगती होत असते। गुरुचरित्र पारायण हे केवळ धार्मिक अनुष्ठान नसून ते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल देखील घडून आणण्यासाठी एक शक्तिशाली साधन देखील आहे। कारण आपल्या जीवनामध्ये काही भरपूर अडचणी असतात, आपण सतत सेवा करत असतो, त्यामधून आपल्याला आपली प्रगती होती, आपले ज्या काही अडचणी येतात त्याच्यावर आपल्याला काही ना काही गोष्टी त्याचे निवारण होते। म्हणजे नक्कीच तुम्ही अडचणीत असाल, भरपूर काही जीवनामध्ये अडचणी येतात, काही ना काही म्हणजे घटना घडत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तर त्याच्यावर उपाय म्हणजे हे गुरुचरित्र ग्रंथ आहे। या ग्रंथाचे जर नियमपूर्वक सर्व नियम पाळून जर आपण पालन करून जर आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळ जर म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, केंद्रामध्ये जाऊन जर या गुरुचरित्राचं 7 दिवसाचं जर पारायण केलं तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं। पण गुरुचरित्र पारायण स्त्रियांनी करावे की नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण या विचार केला पाहिजे की या नियमामध्ये असं म्हणजे कुठेही लिहिलेलं नाही की गुरुचरित्र फक्त पुरुषांनीच वाचायचं आहे। यामुळे स्त्रियांनी देखील या ग्रंथाचं पारायण करू शकतात, हा ग्रंथ वाचू शकतात। कारण गुरुचरित्र हे आध्यात्मिक ग्रंथ आहे आणि त्यात दिलेले उदाहरण हे देखील आध्यात्मिक प्रगतीसाठी गरजेचं आहे, आवश्यक आहेत। अर्थात गुरुचरित्र पारायण करताना स्त्रियांना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। प्रथम त्यांनी पारायणाचे जे काही नियम आहेत ते काळजीपूर्वक पाळावेत। दुसरं म्हणजे त्यांनी शांत आणि प्रसन्न मनाने हे पारायण करावे। तिसरं म्हणजे त्यांनी पारायण करताना कोणत्याही प्रकारचा नकारात्मक भावना मनामध्ये ठेवू नये। आपलं मन सतत सकारात्मक विचारामध्ये जोडलेलं असावा। 7 दिवसाच्या पारायणामध्ये आपण जर गुरुचरित्राचं पारायण जर केलं 7 दिवसाचं तर त्यामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, नकारात्मक भावना मनामध्ये ठेवू नका। कारण सर्वसामान्य मनुष्याने देवापर्यंत जाण्यासाठी आपली विचार आचारसरणी कशी ठेवावी याची मौलिक मार्गदर्शन या पवित्र ग्रंथामध्ये केलेलं आहे। त्यासाठी स्त्रिया ज्यावेळेस या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतील किंवा करणार आहेत तर त्यांनी आपलं अंतःकरण अतिशय शुद्ध ठेवून मनात नकारात्मक विचार आणू नये आणि जे काही नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचे ते नियम सगळे पाळणं गरजेचं आहे। तर या प्रकारे म्हणजेच गुरुचरित्र हे ग्रंथ स्त्रिया देखील वाचू शकतात आणि हे ग्रंथ आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे। या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।